रामायण बालकांड भाग 5. राम जन्मापासूनच आपल्या बंधूंपेक्षा सर्वच बाबतीत उजवे होते. त्यामुळे सहजच ते महाराज दशरथांचे लाडके सुपुत्र बनले. त्याचप्रमाणे लहानपणापासूनच लक्ष्मणांना रामाबद्दल विशेष जिव्हाळा होता. रामांना देखील लक्ष्मणाशिवाय खाणे वा झोपणे माहीत नव्हते. जेव्हा जेव्हा राम शिकारीला जात तेव्हा लक्ष्मण न चुकता त्यांच्याबरोबर जात. शत्रुघ्न आणि भरत यांचेही एकमेकांवर असेच अतूट प्रेम होते. म्हणूनच त्यांनाही एकमेकापासून वेगळे करता येत नसे. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचे विद्याध्ययन पूर्ण झाल्यावर महाराज दशरथांनी त्यांच्या विवाहाबद्दल वसिष्ठ मुनींचा सल्ला घेतला. अशाच एकदा या विषयावर चर्चा चालली असताना महान व सामर्थ्यवान महर्षी विश्वामित्र यांचे अयोध्येत आगमन झाले. ते प्रासादात येताच महाराज दशरथ व वसिष्ठ त्यांचे स्वागत करावयास आपल्या आसनावरून उठून उभे राहिले. विश्वामित्रांचा व्यवस्थित आदर सत्कार व पूजन करून झाल्यावर महाराज दशरथांनी त्यांना दरबारात आणले. त्यांना सिंहासनावर बसवले आणि ते मुनींच्या स्वागताखातर म्हणाले, हे सर्वश्रेष्ठ मुनिवर्य, पुन्हा येणाऱ्या जन्ममृत्यूवर विजय मिळविण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होवो. आपले येथील आगमन हे मला स्वहस्तात येऊन पडलेल्या अमृताच्या भेटीसारखी, प्रदीर्घ दुष्काळानंतर होणाऱ्या मुसळधार वृष्टीसारखी, निपुत्रिकाला झालेल्या पुत्रप्राप्तीसारखी, हरवलेला खजिना मिळण्याची सर्व आशा सोडल्यानंतर त्या खजिन्याच्या पुनःप्राप्तीसारखे किंवा सण समारंभाच्या प्रसंगी होणाऱ्या आनंदासारखे वाटत आहे. विश्वामित्रांनी नंतर महाराज दशरथांचे कुशल विचारले. तेव्हा राजा दशरथ विनम्रपणे म्हणाले, हे महर्षी, आपले आगमन हा माझ्यासाठी एक मोठा आशीर्वाद आहे. खरोखर आपण मला सन्मानित केले आहे. कृपया आपली काय इच्छा आहे ते सांगावे, म्हणजे मी आपल्या भेटीचा हेतू साध्य करीन. महाराज दशरथांच्या स्वागताने संतुष्ट झालेल्या विश्वामित्र ऋषी उत्तरले, मी एक महान यज्ञ करीत होतो आणि त्याची जवळजवळ पूर्तता होत आली होती. तेवढ्यात मारीच आणि सुबाहू या 2 राक्षसांनी यज्ञवेदीत रक्तमांस टाकून त्यात विघ्न आणले. या भयानक राक्षसांनी माझा प्रयत्न विफल करण्याचा पणच केला आहे. अशा तऱ्हेने त्यांनी माझे यज्ञस्थळ वारंवार अपवित्र केले आहे. हे राजा, माझ्या यज्ञाची यशस्वी सांगता होण्यासाठी तुझा पुत्र राम याने त्या भयानक राक्षसांना मारावे, म्हणून त्यास माझ्या आश्रमात घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे. कृपया पितृप्रेमापायी माझी इच्छा पूर्ण करण्यास मागे पुढे पाहू नकोस, कारण मी तुला खात्रीपूर्वक सांगतो, राम हे सर्व कार्य सहजपणे करू शकेल. तू माझी विनंती मान्य केलीस तर तुझ्या या दातृत्वाबद्दल मी नक्कीच तुझ्यावर प्रचंड कृपा वर्षाव करीन. कृपया फक्त 10 दिवसांकरिता रामाला नेण्याची मला अनुमती दे. तो सुखरूपपणे परत येईल याची खात्री मी तुला देतो. विश्वामित्रांचे शब्द महाराज दशरथांच्या हृदयास भेदून गेले. महाराजांची संपूर्ण काया थरथरू लागली. त्यानंतर ऋषीवर्य जसे बोलण्याचे थांबले तसे महाराज त्यांच्या सिंहासनावर बेशुद्ध होऊन कोसळले. काही क्षणानंतर महाराज दशरथ जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा रामांच्या विरहाच्या कल्पनेने पुन्हा ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. तासाभरानंतर महाराज शुद्धीवर आले. विश्वामित्रांना आपल्या पुढ्यात पाहून ते त्यांना विनवू लागले, हे सर्वांचे हितचिंतक असलेले ऋषीवर्य, माझा प्रिय पुत्र राम फक्त 16 वर्षाचा आहे. अजून त्याचे युद्धविषयक अध्ययनही पूर्ण झालेले नाहीये
व त्याने याआधी कधीही रणांगणात प्रवेश केलेला नाहीये. कृपया माझ्या अनुभवी पुत्राची मागणी करू नका. त्यापेक्षा मलाच एक अशोभनीय सेना घेऊन राक्षसांना मारण्यासाठी येण्याची अनुज्ञा द्या. परंतु जर रामानेच यावे असा आपला आग्रह असेल तर निदान त्याच्या बाजूने लढण्यासाठी मला व माझ्या सैन्याला बरोबर येऊ द्या. प्रिय विश्वामित्र मुनी, मी आता युद्ध आलो आहे. रामाशिवाय जगणे मला असह्य होईल. कृपया मला हे सांगा की हे राक्षस आहेत तरी कोण आणि त्यांचे सामर्थ्य कितपत आहे. विश्वामित्र म्हणाले, या राक्षसांच्या राजाचे नाव रावण आहे आणि सध्या संपूर्ण विश्वाला त्याने आतंकित करून सोडले आहे. जेव्हा तो वैयक्तिकरित्या एखाद्या यज्ञात अडथळा आणत नाही तेव्हा तेथे कुरापती काढण्यासाठी तो मारीच आणि सुबाहू या 2 प्रबळ राक्षसांची नियुक्ती करतो. रावणाचे नाव ऐकून महाराज दशरथ अधिकच हतबल झाले. ते म्हणाले, रावणाशी युद्ध करण्याचे सामर्थ्य कुणातच नाही. अगदी हे 2 राक्षस सुद्धा माझ्याकरिता व माझ्या पुत्राकरिता अति शक्तिशाली आहेत. म्हणून हे ऋषीवर्य, मी आपली इच्छा पूर्ण करू शकत नाही. आपल्याबरोबर जाण्यासाठी माझ्या पुत्राला अनुमती देण्याची कल्पनाही मी करू शकत नाही. दुःखाने जवळजवळ भान हरपल्याने विश्वामित्रांच्या विनंतीचा अवैर करत महाराज दशरथ असंबद्ध बोलू लागले. अशा प्रकारे ऋषीवर्याचा घोर अपमान झाला आणि रागाच्या भरात ते म्हणाले, हे मूर्ख राजा, तुझा उद्धटपणा तुझ्या कुलसंहारास कारणीभूत होय. तू माझी विनंती पूर्ण करण्याचे वचन दिले होतेस आणि आता तू दिलेले वचन भंग करीत आहेस. आजपर्यंत रघुकुलातील कोणीही एका ब्राह्मणाशी अशी वर्तणूक केलेली नाही. म्हणून मी त्वरित हे धिक्कारित स्थान सोडून जात आहे. विश्वामित्राच्या या आकस्मिक संतापाने सर्व भूमी थरथरू लागली आणि देवलोकातील देवही भयभीत झाले. परिस्थितीचा अंदाज घेऊन वसिष्ठ मुनी घाईघाईने महाराज दशरथांना म्हणाले, हे राजा, सचोटीच्या मार्गापासून दूर जाऊन तू यापूर्वी कमावलेले पुण्य गमावू नकोस. तू स्पष्ट वचन दिले होतेस आणि आता आपला पुत्र राम त्यांना देऊन विश्वामित्रांची ही विनंती पूर्ण करायलाच हवी. तू भयभीत होण्याचे काहीही कारण नाही असे मला वाटते. पूर्वी विश्वामित्र जेव्हा राजा होते तेव्हा दक्षाच्या जया आणि सुप्रभा या कन्यांकडून निर्माण झालेली दैवी अस्त्रे भगवान शंकराकडून त्यांना प्राप्त झाली होती. ती अस्त्रे विश्वामित्र नक्कीच रामाला देतील. त्याचबरोबर राक्षसांना मारण्यासाठी आवश्यक ती शक्तीही प्रदान करतील. तसे पाहिले तर विश्वामित्र स्वतः मारीच आणि सुबाहू यांचा सहजपणे वध करू शकतात. परंतु रामाची कीर्ती